भारतामध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा शिरकाव झाला। सिंगापूर, अमेरिकेनंतर आता भारतात नव्या कोरोना विषाणूचा शिरकाव झालेला आहे। NB 1.8.1 सब व्हेरियंट भारतामध्ये पोहोचलेला आहे। कोरोनाचा धोका वाढल्याने चिंता वाढली। भारतामध्ये कोरोना संसर्गामध्ये आता वाढ होत चाललेली आहे। कोविड परत आलाय म्हणे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्या बाळाचं बारसं पण केलंय। NB.1.8.1 नाम तो सुना नहीं होगा, नाही ना? मस्त आहे, सोडून द्या हो, अगदी मामूली येतो। तुम्ही असाल इम्युनोसप्रेस तर विचार करायचा, मी माझी कोविड ट्रीटमेंट घ्यायला तयार आहे का? ट्रीटमेंट घ्यायला तयार नसाल तर सोडून द्या। ट्रीटमेंट घ्यायला तयार असाल तरच टेस्ट करायची, नाही तर टेस्ट करून काही उपयोगच नाही आहे। टेस्ट केल्यानंतर लवकरात लवकर होईल तेव्हा निर्माट्रेलवीर हे औषध घेऊ शकतो। डॉक्टरला विचारून ठेवा निर्माट्रेलवीर कुठे मिळेल, तुम्हाला सहज उपलब्ध आहे का? काळा बाजार वगैरे करू नका, पण विचारून ठेवा। ज्या लोकांना थोडीफार काळजी वाटते ते हे करू शकतील। आपण महिनाभर बघतोय की कोरोनाच्या संख्येमध्ये विशेषतः देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही संख्या अलीकडच्या काळात वाढते, त्यामुळे साहजिकच अनेक लोक याविषयी विचारणा करतायत। कोरोनाची ज्या पद्धतीनं आता वाढलेले हे पेशंट्स आहेत, पूर्वीच्या काळातल्या पेशंट्स आणि आताच्या पेशंट्समध्ये एक मोठा फरक असा आहे की पूर्वी कोरोना आपल्यासाठी नवीन होता, प्रतिकार शक्ती आपल्याकडे त्या पद्धतीची नव्हती आणि त्या सगळ्यांमुळे आपण सगळेजण घाबरलेल्या अवस्थेत सामोरे गेलो होतो। एका बाजूला आपण घाबरण्याचं गरज नाही हे जेवढं खरं आहे, तेवढं कोरोनाचं लक्षण सुद्धा सौम्य आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींबद्दल अधिक फक्त काळजी घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।